मला वाटतं पतंग आणि इस्लामपूरचा माणिक त्याने 1 नंबर केलेला होता। तर त्यांना जाताना बक्षीस दुसऱ्या गाडीत न्यावी लागली। एवढं बक्षिसाचा वर्षाव करणारं एकमेव गाव आहे। तर आपण यांना ज्या सूचना झालेल्या आहेत आणि खरोखर गावानं त्यांनी ऍक्सेप्ट पण केलेले आहेत की आम्ही बैलांना खरोखर कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असं मैदान करतो। तयारी चालू। अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जे मैदान त्यांना जसं पाहिजे तसं आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करत आहोत। जे मागल्या वर्षी आमच्या काही चुका झाल्या, समालोचक नव्हते, झेंडापंच नव्हते, त्यावेळेस ते आम्ही दुरुस्त केलेत। प्रसिद्ध झेंडापंच आम्ही सांगितलेत, समालोचक सांगितलेत। आमच्या गावच्या वतीने जेवढं काही होता होईल तेवढं 100% करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। धरून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव सन्माननीय पैलवान विलास देशमुख यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली या मैदानाची संपूर्ण नियोजन आम्ही सर्व टिकली ग्रामस्थांनी केलेलं आहे। त्यांनी वेळोवेळी आम्हाला फोनवर त्या गोष्टीचं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांच्या सवडीनुसार ते या ठिकाणी येऊन मैदानाला भेट सुद्धा देणार आहेत आणि शर्यती दिवशीचं संपूर्ण नियंत्रण किंवा स्टेजवर स्वतः पैलवान विलास देशमुख उभं हजर राहून संपूर्ण शर्यतीचं नियोजन त्यांच्या नियंत्रणाखाली होणार। मंडळी, जय जवान जय किसान। आज आपण किकलीच्या मैदानामध्ये आलेलो आहे। बऱ्याच वर्षाचं पारंपरिक असं मैदान, यात्रेचं मैदान आहे आणि या मैदानाची संपूर्ण तयारी चाललेली आहे। मैदानाला बक्षीस ही त्याच प्रमाणामध्ये आहे। संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आज या किकली गावामध्ये आलेलो आहे। आपल्या बरोबर सर आहेत, आपण त्यांना विचारू की मैदानासंदर्भात। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगचाल मैदानाचा, प्रथमतः बक्षिसा संदर्भात सांगा। सर्वप्रथम यंदा श्री भैरवनाथ यात्रा किकली तालुका जिल्हा सातारा या यात्रेच्या निमित्तानं गेली 30 वर्षे चालू असलेला मानाचा परंपरेचा बैलगाडी शर्यतीचा आखाडा मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी किकली येथे संपन्न होत आहे। या शर्यतीमध्ये प्रथमतः मी आपल्या सर्वांना एक नम्रपूर्वक विनंती करतो की गेल्या वर्षी या शर्यतीच्या मैदानामध्ये ज्या काही चुका घडल्या त्या तंतोतंत 100% दुरुस्त करून अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली, देखरेखीखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अड्डा या ठिकाणी संपन्न होत आहे। या अड्ड्याचं झेंडापंच म्हणून सन्माननीय राजेंद्र बापू धानावडे, समालोचक म्हणून श्री विकास सर जगदाळे, सुनील मोरे सरकार आणि प्रताप तात्या धांजुर्णे यांना आम्ही या वेळेला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। त्याचप्रमाणे या शर्यतीचं मैदान प्रसिद्धी म्हणून आमच्या शिवलगतचे आमचे मित्र श्री अमोल मोठे, निसर्गाची नाळ यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे। लाईव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी सन्माननीय श्री पवन यादव P3 लाईव्ह यांच्याकडे दिलेली आहे आणि स्टेज, मंडप, बॅरिकेड ही सगळी व्यवस्था आपल्या ह्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जे प्रसिद्ध आहेत सोनूशेठ गुरव चोराडीचे त्यांच्याकडे ह्या बॅरिकेडची व्यवस्था दिलेली आहे। या शर्यतीमध्ये बक्षिसाचा क्रम प्रथम क्रमांक 1,51,000 रुपये रोख, त्याचप्रमाणे मानाचा बकरा, त्या द्वितीय क्रमांक 1,00,000 रुपये, तृतीय क्रमांक 75,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 55,000 रुपये, पंचम क्रमांक 35,000 रुपये, षष्टम क्रमांक 25,000 रुपये आणि सातवा क्रमांक 15,000 रुपये अशी बक्षिसाची रक्कम आहे। त्या प्रत्येक बक्षिसाबरोबर खताचं पोतं, भुशाचं पोतं, भिंतीवरील घड्याळ, त्याचप्रमाणे आकर्षक सन्मान चिन्ह अशी इतरही अनेक बक्षिसाची रेलचेल आहे। त्याचप्रमाणे ॲक्वाजार सुद्धा प्रत्येक बैलगाडी विजेत्या स्पर्धकाला या ठिकाणी मोफत दिला जाणार आहे। तरी आपण सर्व बैलगाडीवानांनी गेल्या वर्षीची तुमची जी काय कुचंबना झाली असेल किंवा आमच्याकडून काय त्रुटी राहिल्या असतील त्या 100% दुरुस्त करून आपण या शर्यतीसाठी यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। तसं बघायला गेलं तर तुमच्याकडून त्रुटी राहिले नव्हते, परंतु तुम्ही जे पूर्वी मैदान घेत होता त्या पद्धतीने तुम्ही मैदान भरवलं होतं। बक्षीसही लोकांना भरभरून दिली होती, फक्त जास्त गाड्या आल्यामुळे नियोजन फसलं झेंडापंच आणि समालोचक नसल्यामुळे। ते यंदा आपण पूर्तता केली, धन्यवाद। मी सुद्धा बैलगाडी संघटना कमिटीतर्फे आपलं आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर प्रवेश फी संदर्भात काय सांगताल? प्रवेश फी संघटनेच्या नियमाप्रमाणे 1,500 रुपये, 1.5 लाख रुपये बक्षीस आहे आणि शेवटचं जर 15,000 रुपये तर 1,500 रुपये प्रवेश फी आहे। आम्ही त्या पद्धतीचा बॅनर सोडलेला आहे। नाव नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीनं गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर ते सोमवारी 21 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे आणि संघटनेच्याच अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या देखरेखीखाली, यांच्या नियंत्रणात सोमवारी संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह पद्धतीनं लॉट काढले जाणार आहेत आणि मंगळवारी सकाळी 8 ते 9 वाजल्यापासून डायरेक्ट शर्यती चालू होणार आहेत। पहिला बॅनर सोडलेला त्यात थोडासा बदल करून आता तुम्ही सांगितलं, आणि आता आपण जो पहिला बॅनर सोडलेला होता त्यात थोडा बक्षिसाच्या क्रमाचा बदल आम्ही केलेला आहे। तोही नवीन नियोजित जो पुनर्रचित बॅनर आहे ते आम्ही आज उद्या त्या पद्धतीने सोडणार आहे। नक्कीच, धन्यवाद। सर्वात महत्वाचं की पळण्यासाठी लागते रान। सर काय आता तयारी तर चालू आहे,
किती दिवसात आपल्या फाट्या होतील किंवा काय सांगचाल? साधारणपणे आजपासून काम चालू आहे. कारण आमचं असं आहे की देवाचं नवरात्र बसल्याशिवाय मी रानाला सुरुवात करत नाही. काल देवाचं नवरात्र बसलंय आणि त्या पद्धतीनं आता रानाचं काम चालू आहे. येत्या 2 दिवसात रानाचं पूर्ण काम पुरं होईल. निसर्गाची थोडी पावसाची अवकृपा झाली तर एका दिवशी काम थांबल, परंतु आम्ही गुरुवारपर्यंत हे पूर्ण ऑनलाईन नोंदणी चालू करायच्या दिवसापर्यंत आम्ही हे पूर्ण काम संपवणार आहे. ज्यांना कोणाला जवळ येऊन जागे येऊन पाहणी करायची असेल त्यांनी अवश्य करावी. एखादी त्रुटी असली तर आम्ही नवीन आहे आता आम्हाला सांगावी. त्यांच्या त्रुटीची सुधारणा आमच्या संयोजकांकडून केली जाईल अशी मी सर्वांना ह्या पद्धतीचे ग्वाही देतो. नक्कीच धन्यवाद. मित्रांनो, रानाचं बऱ्यापैकी या ठिकाणी पाहणी करण्याचं काम चालू आहे. विकास सर आणि झेंडापंच धनवडे बापू सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थोडस बोलू. त्यांना बऱ्यापैकी कमिटीला सांगितलेलं कसं मैदान पाहिजे किंवा काय अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आपण थोडस त्यांच्याशी सुद्धा मार्गदर्शन किंवा त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी ऐकून घेऊया. लोकांना काय आव्हान करताल की येण्यासाठी मैदानला जास्तीत जास्त संख्येने? तर आता आम्ही सर्व बैलगाडी शौकीनांना, बैलगाडी वाहनांना, बैलगाडी मालकांना अशी नम्र विनंती करतो की तुमची बैल ही आमची बैल आहेत, तुमची किमतीची बैल आहेत, आम्हाला त्याची जाणीव आहे. आम्ही पण शेतकरी आहे. तुम्ही निसंकोचपणे ह्या मैदानावर यावं. जास्तीत जास्त तुम्हाला सेवा सुविधा पुरवायचं काम आम्ही करू. जितकं जास्तीत जास्त रान चांगलं करता येईल तेवढं आम्ही करू अशी मी या बाईटच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो. नक्कीच धन्यवाद. नमस्ते. काय लोकांना सांगचाल तुमच्या मैदानाला यावं म्हणून काय हमी देतात? गेल्या वर्षी ज्या आमच्याकडून चुका झाल्या होत्या त्या 100% दुरुस्त करणार आहोत आम्ही. आणि ज्या गोष्टी बैलगाडी मालकांना आणि चालकांना मैदानाबाबतीत पाहिजे असतील त्या आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करत आहोत. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जे मैदान त्यांना जसं पाहिजे तसं आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे मागल्या वर्षी आमच्या काही चुका झाल्या, समालोचक नव्हते, झेंडापंच नव्हते, त्यावेळेस ते आम्ही दुरुस्त केलेत. प्रसिद्ध झेंडापंच आम्ही सांगितलेत, समालोचक सांगितलेत. आमच्या गावच्या वतीने जेवढं काही होता होईल तेवढं 100% करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी मी सर्व बैलगाडी मालकांना आणि चालकांना विनंती करतो, तुम्ही 100% या मैदानाला या. हे एक ऐतिहासिक मैदान आहे. हे आमच्या देवाचा एक हे कृपा आहे. खरं पतंग या मैदानामध्ये 1 नंबर केला, वर्षभर गुलालात राहिला. मी खरंच सांगतो आमच्या देवाची कृपा आहे. हा ज्या मैदानात 1 नंबर करेल तो वर्षभर गुलालात राहील. एवढंच मी सांगतो. बरेच फायनल घेतली, पतंगनं एक इथं फायनल घेतली, वर्षभर गुलालात राहिला बैल. हेच मी बैलगाडी मालकांना आणि चालकांना सांगतो. आमच्या देवाची कृपा भरपूर आहे, आमचा देवाचा खूप मान आहे. तुम्ही फक्त इथं या, एकदा बघा, 100% तुम्हाला अनुभव येईल एवढीच मी विनंती करतो. नक्कीच. बैलगाडी संघटनेचं एक अविभाज्य घटक या व्यक्ती जर मैदानात नसतील तर मैदान पार पडत नाहीत. विकास सर नमस्ते. काय सांगचाल या किकलीच्या मैदानाच्या पार्श्वभूमीबद्दल किंवा मैदानाविषयी काय सांगचाल? येत्या 22 तारखेला चिखली गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त संपन्न होत असलेलं भव्य आणि दिव्य ओपन बैलगाड्यांचं जंगी मैदान आणि त्या मैदानाच्या निमित्तानं आज या ठिकाणी येण्याचा योग आला. मैदान मागील वर्षी ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी संपन्न होणार आहे, परंतु मागील वर्षी काय त्रुटी होत्या, काय उणीवा होता, त्याबाबत आपण त्यांच्याशी काही सूचना केलेल्या आहेत. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती आपण मार्ग दिलेले आहेत आणि येत्या 2 दिवसात त्यांचं आता काम चालूच झालेलं आहे. 2 दिवसानंतर काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ज्या सूचना म्हणजे समोर पुढं एकच रस्ता आहे, गाड्या बाहेर निघत असताना एखादी गाड्या गुतत होत्या मागील वर्षी आपण बघितलं, तर तसं होऊ नये म्हणून असा आपण एक रॅम्प करायला लावलेला आहे त्यांना, जेणेकरून गाड्या पळून आल्यानंतर सरळ पुढे निघावेत. म्हणजे एखाद्या गाड्या गुतायचा विषय येणार नाही. किंवा पलीकडल्या बाजूला चार आहे तिथं मागल्या वेळेला पण त्यांनी टेलर उभे केलेले होते, त्यावेळेला तिथं काही अडचण आली नव्हती, तरी पण यावर्षी टेलर आहेत. बॅरिकेडिंग त्यांच्या मैदानाला आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण ज्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला आता ज्या पद्धतीनं बाबा मैदान घेत असताना काय सूचना असतात किंवा मैदान कसं झालं पाहिजे की बैलांना कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे किंवा बैलांना कुठल्या प्रकारची इजा नाही झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांना योग्य त्या सूचना बापू आम्ही या मार्गाने येत असताना बरोबर योग आला येण्याचा, त्यामध्ये मग इथं आल्यानंतर बघितलं आणि त्यांना सूचना केल्या. कारण हे मैदान आहे यात्रेचं आणि वाई तालुक्यातलं एक नामांकित गाव, नामांकित मैदान आहे आणि खरं माना गेलं तर आपली परंपरा बैलगाडीची आणि ही परंपरा टिकली पाहिजे. नाशिक परंपरेची मैदान एक तर वर्षातूनच होतात, ह्या गावाला काही मध्ये आधी कुठं मैदान नसतं. मग ह्या गावानं एवढी गावची ताकद लावलेली आहे आणि हे मैदान दरवेळेला कसे करतात आपल्याला पण माहिती आहे. मागील वर्षी जरा थोडं त्यांचं नियोजन जरा म्हणजे त्यांना वाटलं मागील म्हणजे बंदीच्या अगोदरचा काळ जो होता तसंच मैदान करावं असं त्यांच्या, पण ज्या वेळेला लक्षात आल्यानंतर मग त्यांनी यावर्षी बऱ्यापैकी, आणि लक्षात घ्या माणूसाला काही गोष्टी कळाल्यानंतर माणूस परत जर ती चूक करत असेल तर ती चूक असते, परंतु त्यातनं हे सुधारतायत नक्कीच. आणि महत्वाचं गाव
इतकं म्हणजे मागल्या वेळेला आम्ही बघितलं दुपारनंतर आम्ही पण इथं होतो आणि ते मैदान पूर्णत्वाला नेलं. मागल्या वर्षी मला वाटतं पतंग आणि इस्लामपूरचा माणिक त्याने एक नंबर केलेला होता. तर त्यांना जाताना बक्षीस दुसऱ्या गाडीत न्यावी लागली. एवढं बक्षिसाचा वर्षाव करणारं एकमेव गाव आहे. तर आपण यांना ज्या सूचना झालेल्या आहेत आणि खरोखर गावानं त्यांनी ऍक्सेप्ट पण केलेले आहेत की आम्ही बैलांना खरोखर कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही असं मैदान करतो. तयारी चालू झाली आणि 2 दिवसानंतर अजून एक व्हिडिओ करा आणि लोकांना दाखवा, जेणेकरून खरंच बैल मालक हा मैदानापेक्षा बैलावर जास्त प्रेम करत असतो. त्यामुळे एखादा मैदान तो टाळतो. का टाळतो? जर बैलाला तिथे इजा दुखापत होणार असेल तर तो जात नाही. तर त्यांना ते दाखवून द्या, तुम्ही जे पद्धत केलेली आहे, जे मैदान तयार केलेलं आहे असं दाखवून द्या आणि बैलगाडी मालकांनी मग सहभाग. महत्वाचं हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार संपन्न होत आहे. आमचे सचिव पैलवान विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, कारण वाई आणि किकली जवळच अंतर आहे आणि पैलवानांनी त्यांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. सरांनी मागाशीच नमूद केलं, त्या सूचनेचं पालन त्यांनी सांगितलं की आम्ही तंतोतंत करतो. आणि शेवट सूचना झालेल्या आहेत म्हणजे लगेच त्याच्यात बदल झालाय असं नाही. 1-2 दिवस कमिटी म्हणले काम आम्ही करतोय, मग शेवट 100% नाही पण 90-95% जरी मैदानाला चांगलं रूप आलं तर खेळायला काय अडचण नाही असं मला वाटतं. एवढं सांगतो आणि थांबतो.